ते देखील आम्ही सुलभ केलेले आहे, सुटसुटीत केलेले आहेत। त्याच्यामध्ये जन्माचा दाखला असेल, त्यांच्याकडे जे काही डोमिसाईल आपण मागतो अधिवास, त्याच्या बरोबर त्याच्याऐवजी समजा जन्माचा दाखला असेल, शाळेचा दाखला असेल 15 वर्षापूर्वीचा, रेशन कार्ड पिवळा आणि केसरी 15 वर्षापूर्वीचा असेल, किंवा वोटर लिस्टमध्ये त्यांचं नाव असेल तर त्यांना याच्यामध्ये पात्र धरलं जाईल। त्यामुळे कुठलीही काळजी त्यांनी करू नये, कुठलीही चिंता करू नये। अधिकारी, जिल्हाधिकारी आणि तहसीलदार, प्रांत यांना माझ्या सूचना आहेत की या सर्व योजनेचा लाभ जो आहे या महिला भगिनींपर्यंत पोहोचला पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे। आणि म्हणून याची जी प्रक्रिया आहे, प्रक्रिया सुलभ होण्यासाठी त्यांना महिलांना, आपल्या भगिनींना संपूर्णपणे मार्गदर्शन करण्याचं काम प्रशासनाने करावं। पर्याय देण्यात आले आहेत की नवऱ्याचा जन्म जर राज्यातला असेल त्याचं जन्माचं सर्टिफिकेट चालेल, रेशन कार्ड 15 वर्षाचं असेल ते रेशन कार्ड चालेल, मतदार यादीतलं नाव असेल ते मतदार यादीतलं नाव चालेल, असे अनेक पर्याय दिलेले आहेत। त्यामुळे आता रांगांमध्ये उभं राहून बरं इन्कम सर्टिफिकेटचं देखील क्रायटेरिया आता काढून टाकला। जवळपास आपले केशरी कार्ड आणि पिवळे कार्ड याच्यामध्ये राज्याचे 7.5 कोटी लोक जवळपास कव्हर होतात। त्यांच्याकरता आता इन्कम सर्टिफिकेटची अट काढून टाकण्यात आली। त्यांच्याकडे जे रेशन कार्ड आहे त्यांना त्या रेशन कार्डावरच ही योजना या ठिकाणी मिळणार आहे। निश्चितपणे मी या माध्यमातनं आमच्या सर्व भगिनींना विनंती, सेतू केंद्र वगैरे यांनी किंवा आपल्या अंगणवाडी सेविका असतील, या सगळ्यांनी या योजनेमध्ये मदत करावी म्हणून। दुसरी गोष्ट, या सर्व नोंद आणि प्रक्रियेला कुठलाही एकही रुपया सरकारच्या माध्यमातून घेतला जाणार नाही। कुणी कुणाला पैसे देता कामा नये आणि जे कोणी पैशाची मागणी करतील त्याची तक्रार कलेक्टरकडे त्यांनी करावी, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, त्याला जेलमध्ये टाकलं जाईल। जे कोणी अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये आमच्या महिला भगिनींकडून पैशाची मागणी करतील अशा लोकांना माझा इशारा आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये सर्वसामान्य महिला भगिनी आहेत त्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी आपण हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे याची नोंद सर्व अधिकारी आणि कर्मचारी